देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। एसीपी शेखर देशमुख यांच्या हस्ते सातपूरचा राजा उत्सव समिती मंडळाच्या बाप्पाची आरती संपन्न। सातपूरचा राजा गणपती उत्सव समिती मंडळाची रोज शासकीय, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते। त्याच माध्यमातून दिनांक 11/9/2024 रोजी नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते बाप्पाची आरती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। आरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात मंगल मूर्तीच्या पूजनाने झाली। त्यानंतर परिसरातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी आरतीमध्ये सहभाग घेतला। यावेळी मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच आरती संपन्न झाल्यानंतर जागतिक कीर्तीचे जादूगार जितेंद्र रघुराज यांच्या जादूचा प्रयोगाचा कार्यक्रम घेण्यात आला। आगे अनेक लोक आहेत आणि इथे तुम्ही जर बडबड केली ना तुम्हाला घरी जातो। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या। सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बालगोपाळ, सर्व भगिनींनो, गेल्या वर्षीपासून पाहतोय मी की सातपूरचा राजा अतिशय अभिनव पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात, जेणेकरून लहान बालकापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा असा प्रयत्न आपल्या व्यवस्थापक मंडळाचा असतो। आणि आत्ताच कळालं आहे की आत्ताच सुप्रसिद्ध जादूगार श्री रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पण इथे ठेवले आहेत। त्याच्यामुळे खरंच अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि रघुवीर साहेब पण इथे उपस्थित झाले। अतिशय चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव आपण साजरा करतात। वर्षानुवर्ष असाच आपण साजरा करावा। या मंडळाला याच कारणामुळं मागच्या वेळेस आपल्या आयुक्तालयातर्फे बक्षीस पण मिळालेलं आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच अभिनव उपक्रम आपण राबवावे, जेणेकरून ही परंपरा पुढे अखंडित चालू राहील असा विश्वास इथे व्यक्त करतो। आणि पुन्हा आपण इथे बोलवलं, आम्हा सर्वांचा मान सन्मान केला, त्याबद्दल आपले आभार मानतो। जय हिंद, गणपती बाप्पा। या प्रसंगी नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे पाटील, माजी नगरसेविका तथा माजी सभापती उषा शेळके, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे, चेतन खैरनार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।